नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला कृषी सेवकची ऍड ही बऱ्यापैकी आयोगाकडे जाण्याची शक्यता आहे. परंतु आपल्याला ती कोणाकडे जाईल, काय जाईल ह्याच्यात पडायचं नाहीये. कोणाकडे जरी गेली आपली एक्झाम, तर आपण तेवढं प्रिपेअर असलो पाहिजे या मताचा मी आहे. की एक्झाम याच्याकडे गेली तर काय होऊ शकतं आणि काय नाही, या गोष्टीवरती आपण पाठीमागे खूप साऱ्या गोष्टी बोललेलो आहे. परंतु आपला जर अभ्यास परिपूर्ण जर असेल, तर आपल्याला मला नाही वाटत की कशाची भीती असते. कारण जर तुम्ही प्रॉपर अभ्यास करत असाल तर तुम्हाला आयोगाचे प्रश्न जमतील, आयबीपीएस पॅटर्नचे सुद्धा जमतील. तर याच्या दोघांतला डिफरन्स काय आहे याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे. परंतु त्याला आपण जास्त महत्व न देता आपल्याला महत्व द्यायचंय आपल्याकडे असलेले जे सिलेबस आहे त्याच्यावरती आणि जे करंट अफेअरचा पार्ट आहे त्याच्यावरती पहा. तर आजचा जो भाग आहे पहा, करंट अफेअरचा भाग आहे. मग तो तुमच्या बँकिंग एक्झामला पण उपयोगाला येणार आणि त्याच्यानंतर कृषी सेवक जे असेल पहा पेपर त्याला सुद्धा उपयोगाला येणार. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आयोगाच्या कुठल्याही एक्झाम असल्या त्याला सुद्धा उपयोगाला येणार आहे. कारण ही जी स्कीम असेल ही स्कीम अतिशय इम्पॉर्टंट आहे की नेमकी ह्या स्कीम जी असेल पहा याच्यामध्ये कशा प्रकारे बदल केले गेलेले आहेत. पहिली जी स्कीम होती मनरेगा, ती मनरेगा स्कीम मध्ये आता थोडेसे चेंजेस केलेले आहेत आणि ते चेंजेस करून सरकारने एक थोडेसे जे काही 100 वर्षाची गॅरंटी देत होतं रोजगाराची, ती आता 125 वरती कुठेतरी नेलेली आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये पाहायच्या आहेत की नेमकी काय काय चेंजेस झालेत आणि त्याच्यानंतर या स्कीमवरती कशा प्रकारे आयबीपीएस पॅटर्न नुसार किंवा लोकसेवा आयोग जे असेल पहा आपला एमपीएससी आयोग, तर त्याच्यानुसार कशा प्रकारे आपल्याला प्रश्न येऊ शकतात या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे आहेत. तर पहा, जे काही नाव चेंज झालेलं आहे त्याच्यावरती संसदमध्ये खूप गदारोळ झालेला आहे पहा. याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत परंतु आपल्याला त्या नावात काही पाहायचं नाहीये. आपल्याला जे गव्हर्नमेंटने गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे पाहायच्यात. नावामध्ये का चेंज केला गेला, त्याच्यामध्ये पॉलिटिकल व्ह्यू काय आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला पडायचं नाही. त्याच्या पाठीमागे सरकारचा हेतू वेगळा असू शकतो, त्यांनी त्याच्यासाठी रिझन्स पण दिलेले आहेत, परंतु त्या गोष्टीत आपल्याला पडायचं नाही. तर पहा, जे काही व्हीबीजी रामजी बिल जे आहे पहा, जे मनरेगा जे आपण स्कीम म्हणतो मराठीतून, तर ह्या स्कीमला रिप्लेस केलेलं आहे या व्हीबीजी रामजी बिल याने पहा. मग याच्यावरती आयोगानुसार किंवा आयबीपीएस पॅटर्न नुसार कशा प्रकारे प्रश्न असू शकतात हेही आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. तर सुरुवात करूया आपण नेमकी या स्कीम मध्ये काय काय गोष्टी आहेत. तर पहिली गोष्ट, विकसित भारत जी रामजी बिल असं याचं नाव आहे. हे बिल सादर केलं गेलं आपले जे कृषी मंत्री आणि त्याच्यानंतर ग्राम विकास मंत्री जे आहे शिवराज सिंग चौहान यांनी हे संसदेमध्ये बिल मांडलं आणि त्याच्यानंतर याला लोकसभा सदस्यांनी परवानगी दिलेली होती. पहा, तुम्ही पाहिलं असेल त्या टायमिंगला थोडासा गदारोळ पण झालेला होता, परंतु त्यांनी ते मांडलं आणि त्याच्यानंतर त्याला मान्यता भेटलेली. पहा, युनियन मिनिस्टर कोण आहेत, कारण हे असे प्रश्न जे असतात हे प्रश्न इंटरव्ह्यूच्या दृष्टीने महत्वाचे असतात. तर याच्यामध्ये जे रुरल डेव्हलपमेंट आणि ऍग्रिकल्चर मिनिस्टर जे आपले माननीय श्री शिवराज सिंग चौहान आहे यांनी हे बिल मांडलं होतं, हे पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर ही मनरेगा ज्या जागेवरती म्हणजे ज्या स्कीमच्या जागेवरती हे नवीन बिल आणलेलं आहे, ती नेमकी स्कीम कोणती होती, तर स्कीम होती मनरेगा. पा, ही जी तुमची स्कीम होती ही स्कीम रोजगार हमीची, रोजगार हमी तुम्ही गावाकडे शब्द ऐकला असेल पा, की एक आपल्याला रोजगार देण्याची गॅरंटी देत होती. ही स्कीम जी असेल पा, ह्याच्यासाठी एक ऍक्ट बनवला होता 2005 ला आणि याच्यानुसार ही स्कीम चालत होती. ही स्कीम कोणती होती, मनरेगा, महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट असा एक ऍक्ट बनवला आणि त्याच्यानंतर ही स्कीम लॉन्च केली गेली. आणि त्याच्यानंतर जे रुरल भाग असेल, आपला जो ग्रामीण भाग असेल, याच्यामध्ये आपल्याला जवळपास 100 दिवसाची गॅरंटी तिथं रोजगाराची आपल्याला सरकार देत होतं. पा, मग ही 2005 ला स्कीम आलती, तोपर्यंत आतापर्यंत ही चालत होती. याच्यानंतर जे नवीन रुरल एम्प्लॉयमेंट लॉ जो आणला गेला, जो आत्ताचा पाठीमागच्या एक 5-10 दिवसाच्या अगोदर, तर व्हीबी रामजी बिल हे आणलं गेलं आणि हे आणलं गेलं आणि याचा लॉंग फॉर्म काय आहे, विकसित भारत. हे लक्षात ठेवा, पेपरला विचारलं जाईल. व्हीबी म्हणजेच विकसित भारत, जी म्हणजेच गॅरंटी फॉर रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण ऍक्ट 2025. हे 2005 चा जो मनरेगाचा ऍक्ट होता तो चेंज केला आणि चेंज करून हा तुमचा नवीन बिल आणलं गेलं आणि नवीन ऍक्ट बनवला गेला, तो म्हणजेच व्हीबीजी रामजी हे बिल आणलं गेलं. हा ऍक्ट आहे 2025 चा, म्हणजे याच वर्षीचा. ठीक आहे, आता हे बदललं गेलं, परंतु ही जी स्कीम आहे ही स्कीम पूर्णपणे केंद्र सरकारची आहे का, तर नाही.
दोन प्रकारच्या स्कीम्स तुम्हाला दिसतील पा, सेंट्रल स्कीम्स आणि त्याच्यानंतर सेंट्रल स्पॉन्सर स्कीम पा. सेंट्रल सेक्टर जी स्कीम असते ती फुल्ली सेंट्रल गव्हर्नमेंट त्याला पैसे देत असते. सेंट्रली स्पॉन्सर्ड म्हटल्यानंतर हे त्या स्टेट गव्हर्नमेंटला जे जे जिथं जिथं ही स्कीम राबवली जाईल याच्यासाठी केंद्र सरकार पैसा देणार आहे, परंतु याच्यामध्ये राज्य शासनाचा सुद्धा वाटा असणार आहे. म्हणजेच इथं स्पॉन्सर्ड ती स्कीम केली जाणार आहे पा, पूर्णपणे केंद्र सरकार याच्यामध्ये पैसा लावणार नाही. तर ही स्कीम जी आहे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे, म्हणजेच केंद्र सरकार याला पाठपुरावा करणार, पण फुल्ली गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट नसणार आहे पा. ठीक. दुसरी महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये ही स्कीम किंवा हे जे लॉ आणण्याच्या पाठीमाग जे काही विजन आहे पा, जे आपल्या पीएम साहेबांचं जे विजन आहे पा, विकसित भारत 2027 ला 2047 ला आपल्याला एक विकसित भारत बनवायचा आहे, डेव्हलप कंट्री बनवायची आहे. हे जे विजन त्यांनी ठेवलेलं आहे ते विजन कंप्लीट करण्यासाठी ही स्कीम सुद्धा किंवा हे जे नवीन बिल आणलेलं आहे ते सुद्धा उपयोगाला येणार आहे. ते म्हणजे नॅशनल विजन जे ठेवलेलं आहे आपल्या पीएम साहेबांनी, विकसित भारत @2047, या विजनला सुद्धा थोडीफार या बिलाची किंवा या स्कीमची नवीन आणलेल्याची मदत होणार आहे पा. ठीक. दुसरी महत्वाची गोष्ट, सरकार किती पैसे देत आहे, तर जवळपास 95,000 करोड पेक्षा जास्त रुपये या स्कीमसाठी सरकार देणार आहे, असं त्यांनी त्या बिल मांडताना सांगितलेलं आहे पा. तर सुरुवातीचा पार्ट हे म्हणजेच काय, याचा लॉंग फॉर्म जो असेल ते तुम्हाला व्यवस्थित माहित असला पाहिजे. दुसरी गोष्ट, सेंट्रली स्पॉन्सर्ड ही स्कीम आहे, आणि तिसरं म्हणजे यांचं विजन जे आहे हे कोणत्या विजनला सपोर्ट करणार आहे, तर हे विकसित भारत 2047 ला सपोर्ट करणार आहे. आणि सरकारने याच्यासाठी केंद्र सरकारने किती पैसे देण्याचं सांगितलंय, तर 95,000 करोड पेक्षा जास्त पैसे इथं देण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक. आता पुढे गेल्यावर अजून काय आहे या स्कीम मध्ये, ही स्कीम नेमकी फोकस कशावरती करते, ही जी स्कीम आहे ही स्कीम फोकस कशावरती करते, तर पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट, रोजगार देते म्हणजे फक्त जॉबच देते का, तर नाही. जॉब तर भेटणार आहे, जॉब भेटणं म्हणजे काय, नोकरी नाही लागली, रोजगार तर भेटणारच आहे, परंतु याच्यापेक्षा महत्वाचे अजून 3-4 कारण आहेत. ते म्हणजेच काय, लाईव्हलीहूड सिक्युरिटी पा. आता बरेचसे तुम्ही असे पण शेतकरी पाहिले असेल की ज्यांच्याकडे जमीन नसते, ज्यांच्याकडे जे दररोजचं जे जीवन असेल ते भागवण्यासाठी कुठंतरी कामाला जावं लागतं, आणि जर समजा काम नाही भेटलं तर घरी पण बसावं लागतं. मग अशा टायमिंगला यांना काहीतरी रोजगार असला पाहिजे, यांना एक गॅरंटी असली पाहिजे की आजचं काम आपल्याकडे आहे, इथून पुढच्या 100 दिवसाचं काम आपल्याकडे आहे. ही जी गॅरंटी असेल ती गॅरंटी भेटल्यानंतर त्यांचं जे दैनंदिन जीवन असेल पा, ते दैनंदिन जीवनासाठी जो लागणारा खर्च असेल तो खर्च या स्कीम मधून भागवला जाऊ शकतो पा. तर ही लाईव्हलीहूड सिक्युरिटी म्हणजेच त्यांचं दैनंदिन जीवनाची सुद्धा एक सिक्युरिटी या स्कीमद्वारे सरकार घेतंय पा. दुसरं, क्रिएशन ऑफ अ ड्युरेबल रुरल असेट पा. आता ही जी स्कीम आहे याच्यामध्ये जे लोक कामं करणार आहेत, जे रोजगार हमीवरती कामं केले जातात, ते कामं कोणते असतात रे, डॅमचं रिपेरिंग असेल किंवा डॅम नवीन तयार करणं असेल, तळ असेल, त्याच्यानंतर तुमच्या नदीचं खोलीकरण असेल पा. हे असे जे कामं असतील हे कामं ड्युरेबल असेट तयार करतात. म्हणजेच तुमचे हे असे कामं असतात जे भविष्यात तुम्हाला फायदे देणार आहेत पा. हे असे असेट बनवतात, झाडं लावणं असू द्या, भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. डॅमचं खोलीकरण किंवा डॅम तयार करणं असू द्या, नदीचं खोलीकरण असू द्या, ह्या ज्या गोष्टी असेल याचा परिणाम तुम्हाला भविष्यात दिसणार आहे पा. म्हणून ही जी स्कीम असेल हे सुद्धा असे असेट बनवते जे रुरल भागामध्ये ड्युरेबल असेट समजले जातील पा. ठीक. आणि त्याच्यानंतर क्लायमेट रिसायलेन्स पा. क्लायमेट रिसायलेन्स म्हणजेच काय, याच्यामध्ये तुमचं क्लायमेट बद्दलचं सुद्धा काम केलं जातं, जसं की झाडे लावा वगैरे ह्या गोष्टी केल्या जातात. याच्या म्हणून क्लायमेटमध्ये हे क्लायमेट आपल्याला ऍडॉप्टेबल बनवायचं आहे, म्हणजेच आपल्याला क्लायमेट असं बनवायचंय जे की आपल्याला फेवरेबल असेल. अशा पद्धतीने आपण क्लायमेट बनवतो. जसं की आपल्याला माहितीये की हे जे पूर्ण डोंगर गावामध्ये रिकामा दिसतो, याच्यावरती जर झाडं लावले, याच्यावरती जर आपण जर समजा कंट्रोल प्लांटिंग जर केली, ह्या ज्या गोष्टी असतील ह्या क्लायमेट रिसायलेन्सच्या म्हणजेच क्लायमेटचा उपयोग करून तुम्ही जास्तीत जास्त तिथे क्लायमेट फेवरेबल तुम्ही बनवताय पा. तर हे सगळ्या गोष्टीवरती फोकस या स्कीमचा आपल्याला दिसतो पा. ठीक आहे. दुसरं, एवढं डिटेल का सांगतोय, कारण आयोगाचे प्रश्न कसे असतील ते तुम्हाला नंतर दिसेल पा. ठीक. एम काय आहे, फोकस समजला, पण एम काय, वैशिष्ट्य काय आहेत, आपले टार्गेट काय आहेत, एम काय आहेत, तर आपल्याला एम मध्ये आपल्याला दिसतंय की पहिलं ते म्हणजेच इन्कम सिक्युरिटी पा. जी इन्कम सिक्युरिटी जे असेल पा,
जे की जे लोक रोजगार हमीवरती जातात त्यांच्या एक इन्कम इन्क्रीज झालेला आपल्याला दिसेल, त्यांना एक इन्कमची स्टॅबिलिटी त्यांना तिथं भेटेल. त्यांना माहिती आहे की मला जर समजा त्यांनी रोज ठरवून दिलेला असेल, आता हे रोज कसं ठरवलं तर ते मी पुढे सांगतो. 500 रुपये जर समजा रोज ठरवलेला असेल किंवा 300 रुपये रोज ठरवलेला असेल, त्यांना माहिती की आपला जो इन्कम असेल तो आपल्या इथं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जर कामच नाही हातामध्ये तर इन्कम येणार कुठून? जर काम आहे तर इन्कम इन्क्रीज झाल्याशिवाय तिथं राहणार नाही. म्हणजे जे इन्कम सिक्युरिटी जी असेल रुरल हाऊस होल्डला, ती इन्क्रीज झालेली आपल्याला दिसेल पा. ठीक. दुसरं ते म्हणजे यूज वेज एम्प्लॉयमेंट ऍज अ टूल फॉर, जे काही वेज म्हणजे जे दररोज रोजंदारी आपण ज्याला म्हणतो पा, ती रोजंदारी जी दिली जाते त्याच्यासाठी कोणते टूल्स वापरले जाणार आहे, तर याच्यासाठी जे रोज दिला जाणार आहे, जे काही रोज त्यांना भेटणार आहे, म्हणजे पैसे जे त्यांना भेटणार आहे, रुरल डेव्हलपमेंट असेट क्रिएशन क्लायमेट प्रोटेक्शन पा, जे कामं या स्कीमद्वारे चालवले जातील आणि त्या स्कीमद्वारे जे कामं चालवले जातील. समजा ही एक नदी त्या गावाच्या शेजारून जाते आणि ह्याचं खोलीकरण करायचं, म्हणजे ह्याच्यात जर पाणी जर वाढलं, पाणी जर प्रॉपर पद्धतीने तुम्ही तळ वगैरे केलं, तिथं प्रॉपर जर बांध वगैरे जर घातले, तर गावामध्ये वॉटर टेबल जे असेल पा, हा वॉटर टेबल जे असेल ते चांगल्या प्रकारे झालेला असेल. म्हणजे पाण्याची जी तुमची क्षमता असेल किंवा पाणी जे काय तुमच्या जमिनीमध्ये असेल, ते पाण्याची क्षमता वाढलेली असेल, त्याच्यामुळे ते पाण्याचा यूज करून तुम्ही तुमच्या शेती करू शकता. म्हणजेच तिथं डेव्हलपमेंट होईल का? यस. रुरल डेव्हलपमेंटसाठी तिथं. त्याच्यानंतर रोजगार जे काय आपले रोड्स असतील त्याच्यावरती खडीकरण असेल, त्याच्यानंतर डांबरीकरण असेल, याच्यासाठी सुद्धा रोजगार निर्मिती केली जाते, तर ती सुद्धा रुरल डेव्हलपमेंट मध्येच आहे. हे टूल्स याच्या इन्कम वाढण्यासाठी यूज केले जाणार. असेट क्रिएशन, असेट क्रिएशन तिथं केलं जाणार, एक असेट तयार केले जातील, त्याच्यामुळे काय होईल, गावाला तिथं फायदा झालेला आपल्याला दिसत. क्लायमेटचं प्रोटेक्शन करण्यात येईल, म्हणजे जे झाडं वगैरे जे लावतो, बंडिंग आपण जे करतो, जे काय असं स्लोप असेल डोंगराचा त्याच्यावर आपण बंड वगैरे घालतो, हे सगळे टार्गेट्स हे कशाचे? या स्कीमचे आहेत पा. म्हणजेच फोकस आपल्याला कळला, एम आपल्याला कळलं. आता आपल्याला पुढे जायचंय, ते म्हणजेच अजून या स्कीमचे फीचर्स काय असतील. आता हे फीचर्स महत्वाचे, ज्याच्यावरती प्रश्न खूप चांगल्या प्रकारे आयोग विचारू शकतो. कशा प्रकारे पा, जे व्हीबीजी रामजी ह्या स्कीमचे फायदे काय, फीचर्स काय आहेत. याच्यामध्ये पहिला फीचर्स इन्क्रीज एम्प्लॉयमेंट गॅरंटी. सगळ्यात महत्वाचं की जे एम्प्लॉयमेंट गॅरंटी आहे, गावाकडे तुम्ही पाहिलं असेल, मोठ्या मोठ्या कंपन्या आपण प्रत्येक गावामध्ये उभारू शकत नाही, छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला रोजगार निर्मिती करावी लागते. मग ती रोजगार निर्मिती या स्कीमद्वारे तिथं केली जाईल पा. याच्यामधून एम्प्लॉयमेंट गॅरंटी म्हणजे तुम्हाला एक फिक्स गॅरंटी आहे की मला काम भेटणार आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका घेण्यासारखं नाही, फिक्स आपल्याला माहिती. याच्यातून काय होईल, एम्प्लॉयमेंट गॅरंटी इन्क्रीज त्यांची झालेली असेल पा. मिनिमम किती दिवस काम, 365 दिवसाचं जर तुमचं वर्ष असेल, याच्यातलं 125 दिवस तुम्हाला फिक्स काम तिथं दिलं जाणार आहे. जर सर भेटलं नाही तर काय, ते पुढे येईलच. जर समजा तुम्हाला काम भेटलं नाही किंवा तुमच्या ग्रामपंचायत कडून तुम्हाला काम देण्यात आलेलं नाही, तर तुम्ही काय करू शकतात हे पुढे येईल. परंतु आपल्याला गॅरंटी आहे मिनिमम 365 दिवसापैकी 125 दिवस काम करणं गरजेचं आहे पा. दुसरी महत्वाची गोष्ट, जर समजा तुम्हाला 125 दिवसाची गॅरंटी आहे कामाची, परंतु 15 दिवस जर तुम्हाला काम भेटलेलं नाही, सलग 15 दिवस काम भेटलेलं नाही, तर अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स तुम्हाला देणं त्यांना भाग आहे. ती जी ग्रामपंचायत असेल किंवा ते जे त्याच्यावरती जी काही कमिटी असेल, त्यांना तुम्हाला पैसे देणं गरजेचं आहे. जर तुम्हाला 15 दिवस ते सलग काम देऊ शकले नाही, तर तुम्हाला तिथं त्यांना पैसे म्हणजेच अलाउन्सच्या स्वरूपात तिथं पैसे द्यावं लागतील. हे लक्षात ठेवा, ह्याच्यावर पण प्रश्न असेल. ठीक. दुसरं, इट दिस कीप द लिगल राईट टू वर्क इंटॅक्ट. हे लिगली आहे, हे काय असंच बोललं गेलेलं नाही. याच्यासाठी एक बिल बनवलंय, म्हणजे याच्यासाठी एक कायदा आहे. जर या गोष्टी फॉलो होत नसतील तर तुम्ही डायरेक्ट लिगल ऍक्शन सुद्धा घेऊ शकतात. एवढा कडक त्या गोष्टी तिथं बनवलेल्या आहेत. हे पहिलं फीचर झालं की इन्कमची गॅरंटी आपल्याकडे आहे. 125 दिवस काम भेटणार म्हणजे भेटणार, पण जर 15 दिवस काम जर तुम्हाला भेटलं नाही, ते अलाउन्स आणि एम्प्लॉयमेंट अलाउन्सच्या स्वरूपात तुम्हाला ते पैसे दिले जाणार. दुसरे लिगल राईट आहे तुम्हाला, तुम्ही कोर्टात पण जाऊ शकतात की आम्हाला या स्कीमद्वारे अजून तरी काम भेटलेलं नाही, आम्ही अजून घरीच आहे, तर तुम्ही ते लिगल ऍक्शन तिथं घेऊ शकतात. मग सर हे समजलं मला, पण हे पैसे येणार कुठून?
फंडिंग कसं होणार या स्कीमला, तर फंडिंग जे असेल 100% सेंट्रल गव्हर्नमेंट करणार. पण कुठं? सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच ठिकाणी 100% फंडिंग करणार जिथं युनियन टेरिटरी असेल पहा. म्हणजेच जे केंद्रशासित प्रदेश असतील त्या ठिकाणी विदाऊट लेजिस्लेचर, म्हणजे जसं की दिल्ली आहे, दिल्लीमध्ये लेजिस्लेचर म्हणजे विधानसभा आहे, तिथं इथं 100% देऊ शकत नाही. जिथं तुमची विधानसभा वगैरे काहीच नाही, फक्त युनियन म्हणजे पूर्णपणे केंद्रशासित प्रदेश आहे, ज्याच्यावरती केंद्राची पकड आहे, तिथं 100% सेंटर काय करणार? पैसे देण्याचं काम करणार. फंडिंग पॅटर्न 100%. जे काही नॉर्थ ईस्टर्न आणि हिमालयन स्टेट असतील, जे काही आपले ईस्टर्न म्हणजे 7 सिस्टर्स आपण ज्याला म्हणतो पहा, मिझोरम वगैरे असे जे स्टेट्स येतील, हिमालयन रेंज मधले जे स्टेट्स येतील, ह्यांना जो काही फॉर्म्युला असेल, म्हणजे याच्यामध्ये 90% वाटा फंडिंगचा, जे पैसे देण्याचा 90% वाटा हा सेंट्रल गव्हर्नमेंट उचलणार आहे आणि 10% त्या जे पर्टिक्युलर जे स्टेट्स असतील त्याला तिथं उचलावं लागणार आहे पहा. ठीक. आणि त्याच्यानंतर 60-40 म्हणजे जे नॉर्मल स्टेट्स असतील, जसं की महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, एमपी असेल, हे नॉर्मल स्टेट्स आहेत पहा. सॉरी, याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट 60% पैसे देणार आणि स्टेट गव्हर्नमेंट हे 40% तिथं पैसे देणार आहे. हे लक्षात ठेवा. मोस्ट ऑफ दी स्टेटला 60-40 आहे. नॉर्दर्न ईस्ट म्हणजे जे 7 सिस्टर वगैरे किंवा हिमालयन रेंज मधले जे येते ते 90 आहे. 100% केंद्रशासित प्रदेश आहे. स्टेट्स मस्ट पे. लक्षात ठेवा, स्टेट गव्हर्नमेंटला पैसे द्यायचे आहेत किती? 40-10 इथं आपण पाहतोय. पण स्टेट गव्हर्नमेंटला मस्ट पे म्हणजे हे द्यावंच लागणार. ते म्हणजेच काय? अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स. म्हणजे जे 15 दिवस तुम्ही काम देऊ शकले नाही ते जे पैसे असेल अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स ते कोण देणार? केंद्र सरकार नाही, ते राज्य शासन देणार. हे लक्षात ठेवा. दुसरं, कंपेन्सेशन फॉर डिले वेजेस. जर का तुम्ही त्यांचे पेमेंट उशिरा जर दिले, समजा ते आज तुम्हाला द्यायचे होते आणि तुम्ही पुढच्या 10 दिवस पेमेंट अजून केलेलेच नाहीयेत, जे काही कंपेन्सेशन आहे, जी काही भरपाई आहे, ती सुद्धा स्टेट गव्हर्नमेंटलाच द्यावं लागेल. ते केंद्र सरकार खर्च उचलणार नाही. हे लक्षात ठेवा. एक तर तुमचं अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स सुद्धा केंद्र राज्य शासनाकडे आहे आणि कंपेन्सेशन फॉर डिले पेमेंट केल्यानंतर जे काही त्याची भरपाई असेल ती सुद्धा कोणाकडे आहे? राज्य शासनाकडेच आहे. हे लक्षात ठेवा बरं का, कारण हे आयोग डेंजर आहे. प्रश्न खूप टफ विचारते. नॉर्मेटिव्ह अलोकेशन सिस्टीम पहा, कशा प्रकारे सिस्टीम आहे अलोकेशन करण्याची, त्या पण गोष्टी त्यांनी सांगितल्या. स्टेट वाईज फंड एव्हरी इयरला अलो केला जाणार. केंद्र सरकार काय करणार? केंद्र सरकार एक काम करणार की प्रत्येक स्टेटला ते फंड जे असेल तो अलोकेट केला जाणार. त्या त्या स्टेट्सनुसार त्या त्या गोष्टी तिथं अलोकेट केल्या जाणार. दुसरी महत्वाची गोष्ट, या अलोकेशन करत असताना फिक्स पॅरामीटर्स तिथे ठेवले जाणार. काही पॅरामीटर्स तिथे ठेवले जाणार आणि त्या पॅरामीटर्स नुसार तुम्हाला तिथं प्रत्येक स्टेटला फंड रिलीज केला जाणार. बरोबर. पण इथं एक लक्षात, इफ अ स्टेट स्पेंड्स मोर दॅन द अलोकेशन, म्हणजेच तुम्हाला केंद्र शासनाकडून फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र शासनाला 40 करोड जर समजा तिथं पैसे दिले गेले, परंतु महाराष्ट्र शासनाने या स्कीमवरती अजून तिथं भाग जो असेल पा अजून तिथं पैसे अजून देण्याचा प्रयत्न केला, जे 40% द्यायचे होते त्यांना 50% वाढवायचे ते, असं त्यांना करायचं असेल तर मग जर एक्स्ट्रा जर तुम्ही पैसे वाटत असताल, ते सरकारला काही घेणं देणं नाही. कोणत्या? केंद्र सरकारला. जो मोर दॅन अलोकेशन असेल, जे एक्स्ट्रा खर्च त्यांना त्या अलोकेशनच्या वरती आलेला असेल, तो पूर्णपणे राज्य शासनाची जबाबदारी असेल. म्हणजे ही जी स्कीम असेल, केंद्र सरकारने अर्धच बाजू ठेवल्यात आपल्या व बाकीचे सगळे राज्य शासनावर ढकलून दिलेले आहेत पहा. ठीक आहे. तर मोर दॅन द अलोकेशन्स एक्स्ट्रा कॉस्ट विल बी बॉर्न बाय द स्टेट्स. म्हणजे जर अलोकेशन पेक्षा जर तुम्ही जास्त खर्च त्या स्कीम्स द्वारे तिथे केले जात असतील तर तुम्हाला जे एक्स्ट्रा झालेले पैसे असतील ते त्या पर्टिक्युलर स्टेट्सला द्यावं लागणार आहे. दुसरी गोष्ट, राईट टू 125 डेज ऑफ वर्क इज नॉट रिड्यूस. तुम्ही ते 125 दिवस रिड्यूस करू शकत नाही. मिनिमम 125, त्याच्या खाली येऊ शकत नाही. हा लीगल आहे. त्याच्या खाली जर आले तर तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते. हे लक्षात ठेवा. तर हे नॉर्मेटिव्ह अलोकेशन्स आहे, म्हणजे हे काही रूल्स आहेत, याच्यानुसार तिथं या सगळ्या गोष्टी पार पाडल्या जाणार आहेत पहा. ठीक. दुसरं, पॉज ड्युरिंग द पीक एग्रीकल्चर सीझन. आता होतं काय, काही काही लोकांना एकदम मार्जिनल फार्मर असतात, 10 गुंठे 20 गुंठे 30 गुंठे अशी जमीन असेल पहा. काहीकांना अर्धा एकर असेल, काहीकांना 1 एकर असू शकते. पण हे जे शेतकरी असतील यांच्याकडे जिरायत शेती असते, त्याच्याकडे एवढं भांडवल नसल्यामुळे ती शेती पावसाच्या जीवावर चालत असते. पण होतं असं की 2 सीझन आपल्याकडे पर्टिक्युलरली सापडतात. समर जरी नसेल सापडत
पण पर्टिक्युलरली खरीप असेल रब्बी असेल याच्यामध्ये थोडाफार पावसामुळे जे काही त्या हंगामात आपण शेती केली जाते त्याच्यासाठी तर शेतातले कामं करावं लागतील. ते काय असं शेत पडीक ठेवून तर चालणार नाही. मग रोजगार हमीचे जर त्याच वेळेस जर कामं जर असतील तर मग त्या टायमिंगला शेती पण करायची, कसं ऍडजस्ट होईल? सुट्ट्या जास्त होतील, पण त्याच्यासाठी सरकारने सोय केलेली आहे. ती म्हणजेच काय, तुम्ही ऍग्रिकल्चर सीझन ज्यावेळेस पीक सीझन असेल त्यावेळेस तुम्ही सुट्ट्या घेऊ शकतात. सुट्ट्या देण्याचं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. स्टेट्स कॅन डिक्लेअर अ टेम्पररी पॉज अप टू द 60 डेज. 60 दिवस तुम्ही टेम्पररी पॉज त्या कामाला देऊ शकता. समजा तुमचं एखाद्या डॅमचं काम सुरू आहे आणि डॅमचं काम सुरू झालं नेमकी तुमचं फेब मध्ये आणि ते संपणार होतं जून मध्ये. मोठा डॅम आहे एकदम. आता प्रॉब्लेम असं झाला की समजा जून मध्ये नाही, तुमचं काम जे असेल मार्च मध्ये सुरू झालं आणि तुमचं काम संपणार ऑगस्ट मध्ये, पण जून मध्ये पाऊस यायला सुरुवात होते, हंगाम सुरू झालेला असतो, पेरणीचं तिथं काळ असतो. अशा ठिकाणी मग शेतकऱ्याला पेरणी वगैरे करण्यासाठी तो सुट्टी द्यावा लागणार आहे. मग 60 दिवसाचा हा तुमचा 60 दिवस तर लागणार नाही पेरणीला, पण याच्यामध्ये खरीप मधले 15-20 दिवस याच्यात जातील आणि रब्बी सीझन आल्यानंतर सुद्धा त्याचे गहू हरभरा वगैरे पेरणी असतील त्याच्यासाठी. म्हणजे असे टोटल 125 जे काही दिवस असतील जे तुम्ही पॉज देणार आहे ते 125 दिवस तर करायचेच, पण जे पॉज देणार आहे ते 60 दिवसाचा पॉज तुम्ही देऊ शकतात. म्हणजेच मध्ये काम तुम्ही तिथं थांबवू शकता. त्या डॅमचं काम तुम्ही थांबवा हे काही दिवस आणि त्याच्यानंतर त्यांना सुट्टी द्या, त्यांचे कामं झाले पुन्हा परत त्या कामावरती हजर होणार आहेत ठीक. टेम्पररी पॉज किती दिवसाचा आहे तर 60 दिवसाचा आहे दुसरं ते म्हणजे पॉज अलाउड ड्युरिंग द सोईंग अँड हार्वेस्टिंग सीझन. कारण सोईंगच्या टायमिंगला आणि हार्वेस्टिंग टाइमच्या या दोन्ही टायमिंगला तिथं लागणार आहे त्याच्यानंतर पर्पज याचा काय आहे, लेबर अवेबिलिटी इन ऍग्री. कारण त्या टायमिंगला लेबर तिथं जास्त करून भेटत नाही. तुम्ही गावाकडे पाहिलं असेल तर लेबर अवेबिलिटी थोडी कमी असते, याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो पण 125 डे एंटायटलमेंट इमेन्स अनचेंज. तुम्ही जरी सुट्टी दिली तर 125 दिवसाचा जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये कमी करता येणार नाही. तुमचे हे पॉज नंतर 125 दिवस कंटिन्यू काम त्यांच्याकडे असलं पाहिजे. 365 दिवसाचे 125 दिवस कामाचे भरलेच पाहिजेत, हे लक्षात ठेवा ठीक आहे. तर हे होते तुमचं 5वं फीचर्स. 6वं आहे डिसेंट्रलाइज प्लॅनिंग पहिलं केंद्र सरकारचे बऱ्यापैकी याच्यावरती पकड होती, आता डिसेंट्रलाइज केलं, वेगवेगळ्या विभागात याचे काम वाटून दिले गेले. याने काय होईल, चांगल्या प्रकारचा फोकस त्या स्कीमवरती करता येईल, कारण खूप महत्वाची स्कीम आहे त्याच्यामध्ये पहिलं ग्रामसभा आणि जी पंचायत असते आपली त्याच्याकडे मेन प्लॅनिंग बॉडीज असतील कारण ही जी स्कीम चालवली जाणार आहे ही ग्रामीण भागावरती चालवली जाणार आहे. मग याच्यामुळं जे काही तुमच्या ग्रामसभा असतील त्या ग्रामसभा आणि पंचायत जी कोणती असेल त्यांचा मेन बॉडी असणार आहे पार्टिसिपेशन मध्ये, सगळ्यात प्लॅनिंग करण्यासाठी ह्या मेन बॉडी असतील दुसरं वर्क स्क्रम फॉर्म, जे काही काम दिलं जाणार आहे ते विकसित ग्रामपंचायत प्लॅन जे असेल ह्याच्यानुसार त्याचं काम तिथे डिवाइड केले जातील. प्लॅनिंग इज पार्टिसिपेटरी बॉटम अप, म्हणजेच असं कंपल्सरी नाही की यांनी काम तिथं केलंच पाहिजे, पार्टिसिपेटरी आहे म्हणजेच तुम्ही सहभागी होऊ शकतात, काही अडचण नाही असं ठीक आहे. प्लॅन्स इंटिग्रेटेड विथ पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन ही जी स्कीम आहे, आता ही स्कीम तुम्हाला युट्यूबवर दिसली असेल पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन गतिशक्ती मिशन ही काय आहे, वेगवेगळ्या मिनिस्ट्री ज्या आहेत त्या एकत्र कशा काम करतील याच्यासाठी ही योजना आहे. जसं की आता मला माहिती की रोड बांधायचे पण ग्रामीण भागात बांधायचे, मग रोड बांधायचे म्हणजे रोड आणि ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री जे असेल जी नितीन गडकरी साहेबांकडे आहे आणि ग्राम विकास खातं जे आहे ते शिवराज सिंग चौहान साहेबांकडे आहे. तर मग ह्या दोन मिनिस्ट्री एकत्र येऊन काम करतील. कसं एकत्र यायचं आणि त्याच्यानंतर कसा प्लॅनिंग बनायचं जेणेकरून वेगवेगळ्या मिनिस्ट्रीचा जो खर्च असेल तो वाचला जाईल, हा याच्या पाठीमागचा उद्देश होता. मग हे पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन जो असेल ह्यांनी एकत्र आलेले जे मिनिस्टर याच्याद्वारे सुद्धा काही काम या स्कीमसाठी दिले जाणार आहे, त्यांच्यानुसार प्लॅन बनला जाईल. प्लॅन्स ऍग्रिगेटेड फ्रॉम विलेज, ब्लॉक, डिस्ट्रिक्ट आणि स्टेट. खालून वरती विलेज लेवलवरती पहिले काम होतील, नंतर ब्लॉक, ब्लॉक म्हणजे तालुका, नंतर डिस्ट्रिक्ट, नंतर स्टेट ठीक. 7वं फीचर्स आहे फोकस ऑन प्रायोरिटी डेव्हलपमेंट एरियाज मेजर 4 सेक्टर मध्ये काम केलं जाईल किंवा 4 एरियात. वॉटर सिक्युरिटी, कारण तुम्ही पाहिलं असेल बराच आज भारतामध्ये खूप जास्त पाऊस पडतो, पण प्रॉब्लेम असं त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन आपल्याला होताना दिसत नाही, किंवा पाऊस झाल्यानंतर ते पाणी जे असेल ते आपल्या जमिनीवरून वाहून जातं आणि त्याच्यानंतर आपल्याला ते नंतरच्या काळामध्ये पाणी वापरायला तिथं भेटत नाही. मग जर तिथं डॅम सारखे जर आपण प्रकल्प राबवले
तर आपण तिथं वॉटर सिक्युरिटी तिथं आणू शकतो. तर वॉटर सिक्युरिटी हा पहिला फोकस असेल, पहिला एरिया असेल. कोर रुरल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रोड्स असतील, त्याच्यामध्ये ते रोड जे असतील ते पण चांगल्या प्रकारचे बनले जातील या रोजगार हमीद्वारे. त्याच्यानंतर लाईव्हलीहूड रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर लाईव्हलीहूड रिलेटेड जे इन्फ्रास्ट्रक्चर असेल म्हणजे लोकांसाठी असं एखादं जे काम असेल जे लोकांच्या साठी ते जीवनासाठी ते महत्वाचं काम असेल, असे सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर तिथे उभा केले जातील. क्लायमेट रिसायलेन्स आणि डिझास्टर मिटिगेशन जसं की डोंगरावरती झाडे लावणे वगैरे असेल, क्लायमेट रिसायलेन्स तुम्ही करताय, तर अशा ज्या गोष्टी असतात मेनली फोकस या स्कीम मध्ये जे काम केले जातील ते मेनली ह्या 4 एरियाजवरती केले जातील. हे लक्षात ठेवा. दुसरं, ऑल असेट मॅप इन अ नॅशनल रुरल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॅक. जे काही तुमचा पूर्णपणे जे काही प्लॅन असेल हा मॅपिंग केलं जाणार आहे नॅशनल रुरल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॅकच्या मध्ये ठीक. अवॉइड डुप्लिकेशन ऑफ ऍसेट्स म्हणजेच तुमचे याच्यामध्ये सारखं सारखं तेच काम, डुप्लिकेट काम तिथं व्हायला नको, डुप्लिकेशन तिथं व्हायला नको, म्हणून हे 4 प्रॉपर तिथं फोकस केले जातील आणि त्याच्यासाठी मॅपिंग सुद्धा होईल. म्हणजेच तुमचा एकदम मॅप वगैरे तिथं बनवला जाईल नॅशनल रुरल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॅक नुसार ठीक. तर हे प्रायोरिटी डेव्हलपमेंट एरियाज असतील की ज्याच्यामध्ये पहिली प्रायोरिटी दिली जाईल आणि याच्यानंतर इथं काम केले जातील ठीक. त्याच्यानंतर पुढं स्ट्रॉंगर इम्प्लिमेंटेशन आणि मॉनिटरिंग आता याच्यामध्ये काय होतं, व्हायचं असं की पहिलं एक इम्प्लिमेंटेशन ज्या एजन्सी असेल ते सेंट्रल स्टेट काउन्सिल जे होत्या त्या आहेत, आता पण आहेत, पहिल्या मनरेगामध्ये सुद्धा तेच होत्या, पण नवीन बॉडी तिथे तयार केलेल्या आहेत. पहिली कोणती, नॅशनल स्टिअरिंग कमिटी आणि स्टेट स्टिअरिंग कमिटी एक देश पातळीवर आणि याच्यानंतर राज्य पातळीवर एक कमिट्या स्थापन केल्यात त्यांनी. एक प्रॉपर पद्धतीने ही स्कीम चालली गेली पाहिजे, त्याच्यावरती निरीक्षण चांगलं झालं पाहिजे, ह्याच्यासाठी ह्या 2 बॉडी तिथे ऍड केल्या. प्रश्न विचारला जाईल तर नॅशनल स्टिअरिंग कमिटी आणि स्टेट स्टिअरिंग कमिटी ह्या 2 बॉडी काय करतील, ह्या 2 बॉडी प्रॉपर प्लॅनिंगचं काम करतील. त्याच्यानंतर कन्व्हर्जन्स विथ अदर स्कीम, ज्या अदर स्कीम असेल त्याला यांच्याशी एकत्र कसं करता येईल याच्यानुसार प्लॅन तिथे केले जातील. मॉनिटरिंग आणि ओव्हरसाईट त्याच्यावरती एकदम प्रॉपर पद्धतीने त्याच्यावरती लक्ष ठेवता येईल अशा पद्धतीने हे इथं काम करणं. ह्या 2 ज्या नवीन बॉडी बनवल्या त्या पहिल्या ज्या होत्या सेंट्रल स्टेट काउन्सिल त्या तशाच राहणार आहेत ठीक आहे. पुढं हे झाले फीचर्स सगळे. आता आपल्याला 9वा जे काही फीचर्स आहे लास्ट, टेक्नॉलॉजी बेस्ड अँड ट्रान्सपरन्सी सोशल ऑडिट. फक्त स्कीम राबवून चालणार नाही, त्याच्यासाठी ऑडिट वगैरे चांगल्या प्रकारे पाहिजे, कारण भ्रष्टाचार खूप प्रमाणात या गोष्टीमध्ये होत असतो. पहिले किती काम भेटायचं, कोणाला दिलं जायचं हे काहीच माहिती नव्हतं. आता थोडंसं जिओ टॅगिंग वगैरे या सगळ्या गोष्टी आल्यामुळे तिथं आपल्याला प्रॉपर पद्धतीने कळतं की नेमकी ही स्कीम कोणामध्ये राबवली जाते, कशासाठी, किती दिवस राबवले जाते, किती पैसे खर्च केले, या सगळ्या गोष्टी याच्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन तिथं केलं जाणार. म्हणजे जे रोजगार हमीवरती जे काम करण्यासाठी लोक येणार आहेत त्यांचं बायोमेट्रिक तिथं ऑथेंटिकेट केलं जाईल. जिओ टॅगिंग म्हणजे तुम्ही कामाला गेले तिथं फोटो टाकावा लागतो. तुम्ही जर समजा आता संभाजीनगर मधला रोडचं काम सुरू आहे, तुम्ही तिथं फोटो घेणार, त्याच्या खाली जिओ टॅग म्हणजेच तिथं येणार @संभाजीनगर इथं क्रांती चौक मध्ये काम करत आहोत. तो फोटो सकाळी 9 वाजता तुमच्या ग्रुपवरती पडला जाईल. म्हणजेच तुम्ही खोटं बोलू शकत नाही, तिथं गेल्याशिवाय तुम्ही ते फोटो काढू शकत नाही ठीक. रिअल टाइम डॅशबोर्ड प्रत्येक वेळेस तुमच्यावरती चेक करण्यासाठी त्याच्यामध्ये ह्या जे काही टेक्नॉलॉजी असेल त्याचा वापर रिअल टाइम डॅशबोर्ड्स मध्ये तुमचे काम कसे चालले, दररोजचे काम कसे होतात ह्याच्यासाठी सुद्धा नजर असणार आहे. वीकली पब्लिक डिस्क्लोजर, जे काही तुमचे वीकली जो डाटा असेल, तुम्ही किती काम केलंय, कशा पद्धतीने हे सगळा डाटा एक्सप्लोर केलाय. ग्रामसभा लीड सोशल ऑडिट्स स्ट्रेंथन जी ग्रामसभा होते गाव लेवलला, तर ती ग्रामसभेमध्ये हे सगळं जे काय तुमचं सोशल ऑडिट जे असेल ते तुमचं तिथं प्रॉपर पद्धतीने तिथं मांडलं जाईल किंवा ते ग्रामसभेकडे त्याची जबाबदारी असेल. तर तुमच्या स्कीम मध्ये सुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर प्रॉपर पद्धतीने तिथं केला जाणार आहे ठीक. तर हे सगळे फीचर्स होते जे आपल्या नवीन जी स्कीम आलेली आहे मनरेगाच्या ऐवजी किंवा नवीन जे काय तुमचं बिल आणलेलं आहे व्हीबीजी रामजी ह्याच्या मध्ये हे सगळे फीचर्स आपल्याला दिसतात ठीक. मग आता आपण प्रश्न पाहूया. तुम्हाला सगळी स्कीम समजलेली असेल की नेमकी कशा. डिटेल घेण्याचं कारण असं आहे, आयबीपीएस सारखे सरळ सरळ प्रश्न विचारणार नाही आयोग, थोडंसं डिटेलमध्ये प्रश्न विचारतील, मग आपल्याला ते माहित असलं पाहिजे ठीक. आयबीपीएस नुसार पण कसे प्रश्न असतील ते पण पाहूया, पटकन पाहूया, एक 5 मिनिटाच. आयबीपीएस पॅटर्न नुसार क्वेश्चन कसे असतील. डायरेक्ट व्हीबीजी रामजी इज बिल स्टँड्स फॉर, डायरेक्ट लॉंग फॉर्म विचारलाय
5 ऑप्शन असतील विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आजीविका मिशन. त्याच्यानंतर व्हीबीजी रामजी बिल जे 2025 ला आलेलं आहे, प्रायमरली डिझाईन टू रिप्लेस विच ऍक्ट, कोणत्या ऍक्टला रिप्लेस केलेलं आहे या व्हीबीजी रामजी बिलने, तर मनरेगा 2005 जो ऍक्ट असेल त्याला रिप्लेस केलेलं आहे, असा एक क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर व्हीबीजी रामजी स्कीम सपोर्ट विच नॅशनल व्हिजन, कोणतं नॅशनल व्हिजन आहे ज्या व्हिजनला ही बिल जे आहे नवीन आणलेलं ते सपोर्ट करणार आहे. विकसित भारत 2047. प्रश्न पहा, आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, विकसित भारत, स्किल इंडिया. त्याचं उत्तर काय असेल? विकसित भारत 2047. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब द नेचर ऑफ द व्हीबीजी रामजी स्कीम? पहा, स्टेट सेक्टर स्कीम आहे, प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप आहे, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे की सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, कोऑपरेटिव्ह, हे समजून सांगितलंय तुम्हाला मी. सेंट्रली स्पॉन्सर्ड ही स्कीम आहे. पहा, ठीक. पुढं, अंडर व्हीबीजी रामजी द गॅरंटी एम्प्लॉयमेंट पर रुरल हाऊसहोल्ड पर इयर, म्हणजे किती दिवस गॅरंटी देणार आहे एम्प्लॉयमेंटची? 100 दिवस, 110, 120, 125, 150, तर 125. पहा, इफ एम्प्लॉयमेंट इज नॉट प्रोव्हाइडेड विदिन द 15 days अंडर व्हीबीजी रामजी, व्हॉट इज मॅन्डेटरी? जर समजा तुम्ही त्याला 15 दिवस काम देऊ शकले नाही तर तुम्हाला मॅन्डेटरी काय आहे ते स्टेट गव्हर्नमेंटला अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स त्याला द्यावं लागणारच आहे, हे लक्षात ठेवा. विच ऑफ द फॉलोइंग फंडिंग पॅटर्न्स करेक्ट मोस्ट ऑफ द इंडियन स्टेट व्हीबीजी रामजी? किती मोस्ट ऑफ द, तुम्हाला प्रश्न विचारणे काय होतं, मोस्ट इंडियन स्टेट म्हणजे जे काही महाराष्ट्र गुजरात असे जे असतील याच्यामध्ये 60-40 चालतो. जर तुम्हाला विचार नॉर्थ ईस्टर्न आणि हिमालयन याच्यामध्ये 90-10 चालतो. आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की विदाउट लेजिस्लेचर जर युनियन टेरिटरी असेल त्याच्यामध्ये 100% चालतो सेंट्रल गव्हर्नमेंट. ठीक. स्टेट्स आर अलाउड डिक्लेअर टेम्पररी पॉज अप टू द हाऊ मेनी डेज ड्युरिंग पीक ऍग्रिकल्चर सीझन? किती दिवस पॉज घेऊ शकतात ऍग्रिकल्चर सीझनला? तर किती? 60 days. किती दिवस? 60 days. त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न, द पर्पज ऑफ अ पॉजिंग वर्क ड्युरिंग सोईंग अँड हार्वेस्टिंग सीझन इज टू, काय पर्पज आहे पॉज घेण्याचा ज्यावेळेस तुमचं ऍग्रिकल्चर सीझन सुरू झालेलं असेल त्यावेळेस? याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असेल इन्शुअर लेबर अवेलेबिलिटी ऑफ ऍग्रिकल्चर. पा, त्या टायमिंगला लेबर भेटत नाही म्हणून आपल्याला तिथं पॉज द्यावा लागतो. व्हीबीजी रामजी वर्क्स ओरिजिनेट फ्रॉम द डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट प्लॅन, स्टेट एम्प्लॉयमेंट प्लॅन, विकसित ग्रामपंचायत प्लॅन, पीएम गतिशक्ती पोर्टल, नाबार्ड प्रोजेक्ट. ह्याच्यामध्ये कुठला जो वर्क्स ओरिजिनेटेड फ्रॉम, कुठून ते काम करते? तर विकसित ग्रामपंचायत प्लॅन्स मधून काम करणार. ठीक. तर हे प्रश्न कशाचे असतील? आयबीपीएस पॅट. 5 ऑप्शन्स आहे, सरळ सरळ प्रश्न तुम्हाला तिथे विचारलेले आपल्याला दिसतात. पहा, ठीक. आता पुढचा प्रश्न आहे, व्हीबीजी रामजी प्लॅनिंग इज इंटिग्रेटेड विथ पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन, यांच्यानुसार आपण इथं इंटिग्रेट करणार आहे. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्रायोरिटी डेव्हलपमेंट एरिया? प्रायोरिटी डेव्हलपमेंट एरियाचे पण नावं दिलते मी, तर याच्यामध्ये अर्बन हाऊसिंग हा त्याच्यामध्ये प्रायोरिटी मध्ये येणार नाही. ठीक. हे ग्रामीणसाठी आलेली आहे. व्हीबीजी रामजी आर मॅपिंग कशातून होणार? नॅशनल रूरल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॅक मधून होणार. आणि त्याच्यानंतर व्हीबीजी रामजी न्यूली क्रिएटेड इम्प्लिमेंटेशन अँड मॉनिटरिंग अंडर द व्हीबीजी नॅशनल स्टेट स्टिअरिंग कमिटी. पा, नवीन ज्या बॉडी त्याच्यामध्ये तयार केलेल्या, एक नॅशनल आणि स्टेट स्टिअरिंग कमिटी, ह्या 2 बॉडी तिथं तयार केल्या गेलेल्या आहेत. ठीक. त्याच्यानंतर सोशल ऑडिट्स जे केले जाणार आहेत ते कुठं केले जाणार? प्रायमरी लीड कोण करणार? त्याला ग्रामसभा. सेंट्रल गव्हर्नमेंट जे एक्सपेंडिचर जे असेल पा ऑन व्हीबीजी रामजी अप्रॉक्सिमेटली किती आहे? तर 90,000पेक्षा 95,000पेक्षा जास्त तुम्हाला तिथं आहे. पा, 90 नाही, 95,000पेक्षा जास्त आहे. पा, ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी असेल त्या गोष्टी तुमच्या आयबीपीएस पॅटर्न नुसार आपल्याला दिसतात. पा, आता मेन जे येतं ते म्हणजे आयोगानुसार प्रश्न कसे असतात. एमपीएससी पॅटर्न नेमकी कसा असतो? ते एमपीएससी पॅटर्न पा, पहिला प्रश्न, विच पेमेंट्स आर मॅन्डेटरी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ स्टेट अंडर व्हीबीजी रामजी? पहा, जर पूर्ण स्कीम माहिती नसेल तर फेकाफेकी चालत नाही. आयबीपीएस ला तुम्ही तुक्का मारू शकतात, आयोगाला नाही. अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स, कॉम्पेन्सेशन फॉर डिले वेजेस, चूज द करेक्ट ऑप्शन, ओनली फर्स्ट, ओनली टू, बोथ 1 and 2, नायदर 1 and 2, ओनली इफ फंड्स परमिट. तुम्हाला विचारलंय की विच पेमेंट्स आर मॅन्डेटरी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्टेट अंडर व्हीबीजी? जे काही स्टेट गव्हर्नमेंट असेल त्यांना कंपल्सरी खालीलपैकी कोणते पेमेंट हे द्यावेच लागणार आहेत त्यांच्या फंड मधून? तर अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स द्यावंच लागणार आहे, कॉम्पेन्सेशन द्यावंच लागणार आहे जर पेमेंट डिले झालं तर. म्हणजे दोन्ही करेक्ट आहे, तर बोथ ए अँड बी. प्रश्न असा असं. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग एनहान्स ट्रान्सपरन्सी अंडर द व्हीबीजी रामजी? पा, म्हणजे जर आपले त्याच्यामधली ट्रान्सपरन्सी वाढवायची आहे, सरकारने याच्यासाठी काय केलेलं आहे? बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन केलं का? आत्ताच सांगितलं केलंय. जिओ टॅगिंग केलं का? जिओ टॅगिंग पण केलंय.
रिअल टाइम डॅशबोर्ड आणलंय का? आणलंय, म्हणजे तिन्ही पण करेक्ट, 1 2 3 करेक्ट. जर याच्यापैकी तुम्हाला एक माहिती नाही, रिअल टाइम डॅशबोर्ड माहिती नाही, संपला विषय, गेम होणार, लक्षात ठेवा. ठीक. दुसरं, which of the following funding patterns under the VBG Ramji bill is correctly matched? Union territories without legislation 100%, नॉर्थ ईस्टर्न हिमालयन स्टेट 90-10, मोस्ट स्टेट्स 60-40, सगळे बरोबर आहेत. 1 2 3 पा, त्याच्यासाठी सगळे फंडिंग पॅटर्न माहित पाहिजे. ठीक आहे. दुसरं, अंडर द नॉर्मेटिव्ह अलोकेशन सिस्टीम व्हीबीजी रामजी विच ऑफ द फॉलोइंग इज आर करेक्ट? स्टेट वाइज फंड अलोकेशन विल बी डिक्लेअर annually by the center. If state exceed the allocation amount, the center will be bear the excess cost. Right of a 125 days work will not be reduced due to the allocations limit. याच्यामधले नेमकी सिलेक्ट करेक्ट आन्सर तुम्हाला निवडायचंय. पा, आता तुम्हाला काय सांगितलंय, स्टेट वाइज फंड अलोकेशन विल बी डिक्लेअर अॅन्युअली बाय द सेंटर. सेंटर नुसार हे अॅन्युअली डिक्लेअर केलं जाणार. इफ स्टेट एक्सीड द अलोकेशन अमाउंट, द सेंटर विल बी बिअर एक्सेस कॉस्ट. सेंटर करणार आहे का? नाही. 125 डेजचा राईट आहे, विल नॉट बी रिड्यूस ड्यू टू द अलोकेशन लिमिट. हे रिड्यूस करू शकतात की नाही, म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजेच तुमचं जे के 1 आणि 3 हे बरोबर असेल. ठीक, 1 आणि 3. ठीक. पुढं, अंडर व्हीबीजी रामजी वर्क्स आर परमिटेड ओनली इन विच ऑफ द फॉलोइंग प्रायोरिटी एरिया? कोणत्या प्रायोरिटी एरियामध्ये व्हीबीजी रामजी काम करणार? वॉटर स्कॅरिसिटी आहे, कोर रुरल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, लाईव्हलीहुड रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर आहे, क्लायमेट रिसायलेन्स आणि डिझास्टर मिटिगेशन आहे. चारी बरोबर आहे. एक जरी माहित नसेल तर प्रश्न चुकणार आहे. विथ रेफरन्स टू डिसेंट्रलाइज प्लॅनिंग अंडर द व्हीबीजी रामजी कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. तुम्हाला विचारलंय कोणतं असं डिसेंट्रलाइज करण्यासाठी प्लॅनिंग मध्ये आणलेलं आहे? ग्रामसभा, पंचायतदार, प्रायमरी प्लॅनिंग बॉडीज आहेत का? आहे. प्लॅनिंग फॉलोज बॉटम अप अप्रोच आहे, बॉटम अप पासून जाणार. प्लॅन्स आर इंटिग्रेटेड विथ पीएम गतिशक्ती आहे. 1 2 3 तिन्ही बरोबर आहे. ठीक. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न, विच रेफरन्स टू द व्हीबीजी रामजी विल कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट? इट इज अ सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. आहे का? आहे. सेंट्रली स्पॉन्सर्ड आहे, सेंट्रल सेक्टर स्कीम नाही. इट सपोर्ट द नॅशनल विजन ऑफ विकसित भारत आहे. विकसित भारतला सपोर्ट करणार 2047. इट फोकस ओनली ऑन वेजेस एम्प्लॉयमेंट जनरेशन आहे का? नाही. फक्त आणि फक्त वेज एम्प्लॉयमेंट जनरेशन करणार आहे का? नाही. तर याच्यामध्ये 1 आणि 2 हे दोनच क्लिअर आहेत, बाकीचं तिसरं चुकीचं आहे. तर हे जे असेल ते अशा पद्धतीने तुमचे जे क्वेश्चन्स आयोगाचे असतील ते आपल्याला दिसतील. पा, याच्यावरून काय समजलंस की मला माहिती की लेक्चर थोडं लेंदी झालंय, पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर समजून घेतल्या तर आणि तरच प्रॉपर पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. मी म्हणत नाही फक्त हे कृषी सेवकला, हे जे कृषी भरती आलेले आहे, जे कृषी अधिकाऱ्यांचा पेपर असेल, तालुका कृषी अधिकारी असो, मंडल अधिकारी असो किंवा कृषी उपसंचालक असू द्या, या सगळ्यांसाठी ही स्कीम कामाला येणार आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे. वरचा अभ्यास करून चालणार नाही, प्रॉपर डिटेल मध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागेल. त्याच वेळेस तुमचे पेपर निघत असतात. मग ते कुठलाही पेपर असो, IBPS EFO असो, त्याच्यानंतर कृषी भरती, कृषी सेवक भरती असो किंवा तुमचा आयोगाचा कुठलाही ऍग्रीचा पेपर असो, एवढ्या डिटेल मध्ये तुम्हाला जावं लागणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये IBPS नुसार आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर MPSC नुसार पण आपण पाहिलं आयोगानुसार. इकडे सरळ 5 ऑप्शन दिसले, इकडे 4 दिसतील, परंतु 5 ऑप्शन मध्ये सरळ सरळ क्वेश्चन्स होते. इकडे तुम्हाला वरती 2-3 वाक्य दिले जायचे, त्याच्यातले करेक्ट कोणते असं तुम्हाला तिथे विचारलं जायचं. ठीक. तर याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट मी वारंवार सांगतोय, पहिला तुमचा फोकस हा तुमच्या अभ्यासावर ठेवा. विनाकारण इकडे तिकडे लक्ष विचलित करू नका. आपला फोकस समोर असला पाहिजे की आपल्या समोर सिलेबस आहे, दोन्हींचा पण आहे. ऍग्रीकल्चर मला माहितीये IBPS जरी घेतला तरी ते जास्त बदलणार नाही, आयोगाचं सुद्धा जास्त घेतलं तर बदलणार नाही, फक्त प्रश्न विचारण्याच्या स्टाईल वेगळ्या. मला सांगा, स्कीम एकच आहे, बरोबर आहे. प्रश्न इकडे वेगळ्या पद्धतीने विचारलाय, इकडे वेगळ्या पद्धतीने विचारलाय, पण तुम्ही त्याच्यातले 125 दिवसाचे दिवस जर गॅरंटेड काम द्यायचंय, इकडे 125 दाखवतंय आणि आयोगानुसार 110 लिहायचं, असं कोणी सांगितलं का? नाही. 125 आहे, फक्त प्रश्नाचा जो साचा असेल तो बदललेला आहे. ठीक आहे. म्हणून अभ्यास करत असताना प्रॉपर फोकसने अभ्यास करा, डिटेल मध्ये करा. कोणी घेऊ द्या रे पेपर, इकडे घेऊ द्या नाही ते इकडे घेऊ द्या, आपण त्याच्यासाठी तयार आहेत. ही आपली टेंडन्सी असली पाहिजे, या मताचा मी आहे. मग त्याच्यात पडू नका की योग येतो, त्याच्यात वेळ कशाला घालता रे? वेळ एक तर कमी आहे, पुढे सिलेबस खूप मोठा आहे, कसं ते कव्हर करणार आहे?
या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला अशा पद्धतीने जायचंय. असे वेगवेगळे व्हिडिओ मी घेऊन येत जाईलच. ज्यांनी बॅच परचेस केली असेल त्यांनी एकदा परचेस केलेल्या विद्यार्थ्यांना विचारा. प्रॉपर पद्धतीने तिथं लेक्चर होतात, एकदम डिटेलमध्ये होतात, तुम्हाला अडचण तिथं राहणार नाही, एवढे डिटेलमध्ये तुमचे लेक्चर्स आहेत पहा. ठीक, तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आपल्या व्हीबीजी रामजी नवीन जे काय आपली स्कीम आली मनरेगाच्या ऐवजी, त्याच्याबद्दलच्या या स्कीम मध्ये कुठलाही डाऊट राहिला नसेल असं मला वाटतंय. जर राहिला असेल तर बिंदासपणे माझा नंबर पण आहे, त्याच्यावरती तुम्ही फोन करू शकतात पहा. ठीक, तर तोपर्यंत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अशाच एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.